guys, I am Archita Kulkarni डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ आलेले नाही आहे, तर तुम्ही जरा मला बरेच जणांनी कमेंट्स पण केल्या की व्हिडिओ आले नाही म्हणून. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आय एम सो सॉरी. पण व्हिडिओ का नाही आले तरी सांगते, मला जरा बरं वाटत नव्हतं. या वातावरण क्लायमेट चेंजिंगमुळे जरा खूप ताप आलेला होता, घसा माझा इतका दिवस दुखत होता. तुम्ही माझे जर शॉर्ट्स बघितले असतील ना जुने, तर तुम्हाला त्यात कळेल की माझा आवाज चेंज झालेला होता. मला खूप जबरदस्त खोकला झालेला होता, ड्राय खोकला झालेला होता, ड्राय कफ. मध्ये खूप औषधं वगैरे चाललेले होते आणि माझं झालं की लगेच प्रतीकलाही थोडासा ताप वगैरे चालू होता. आणि एकंदरीत मागचा जो सध्या 15-20 दिवसाचा जो दिवस होते ते आमच्यासाठी थोडंसं दवाखाने वगैरे असे चाललेले होते. ये बाळा ना बाळा. सो जसं होतं मग त्याच्यामुळे मग थोडेसे 15-20 दिवस जरा डिस्टर्ब होते. आणि एकदा फॅमिलीमध्ये असं काही आजारपण वगैरे आलं ना तर सगळंच डिस्टर्ब होऊन जातं, आपलं रोजचं शेड्यूल पण डिस्टर्ब होऊन जातं. एकंदरीत ते होतं. चलो ठीक आहे, जाऊ दे आता, ते सगळं ठीक आहे. पण मी तुम्हाला रिझन पण सांगितलं की मला बरं वाटत नव्हतं. आजही मला थोडासा आवाज तुम्हाला स्लाइटली चेंज वाटत असेल, येताना अजूनही थोडासा त्रास होतोय, बट 95% मी बरी आहे. सो ठीक आहे, तसं जाऊ द्या. आज आहे रामनवमी. सो तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज माझ्या क्लासला सुट्टी होती. आणि आणखी एक सांगायचं राहिलं, त्याच्यामध्ये ना क्लास पण चालू होते. जसं काही क्लासला जायची, घरी येऊन थकलेली असायची, मरगळलेली असायची, असं चाललेलं होतं. माझ्या विद्यार्थ्यांना पण सगळ्यांना माहिती आहे मला खोकला वगैरे किती चालू होता. एक दिवस तर माझा आवाज निघत नव्हता, बिचाऱ्यांनी सगळ्यांनी ॲडजस्ट केलं. पण ठीक आहे. सो आता आज रामनवमी आहे. मी सगळ्यात पहिले उठून केस वगैरे धुतले, कारण आज सुट्टी होती. नाही तर रोज सकाळी 7ला जायचं असतं, त्याच्यामुळे मला 6ला उठून बरोबर तयारी करून निघायचं असतं. आज निवांत होतं, मस्त केस धुतलेले आहेत. आणि आता छान तूप वगैरे पण कढवायला मी लावलेलं आहे. आणि आता देवाची जरा पूजा करायची आहे. घरी आईंनी छान पूजा वगैरे केली, आता इथे मी करणार आहे. मस्त देव पुसते वगैरे, म्हणजे देवघर पुसते, सॉरी. आणि तुम्हाला माहिती का आज काय झालं, मी आंघोळीला जात होती ना, जेव्हा मी केस धुवायचं होते, मी प्रतीकला सांगून गेली होती की जरा माझं मी तूप कढवायला लावलेलं आहे, त्याच्याकडे बघ. तो त्याचं काहीतरी काम करत होता, मला सुट्टी, त्याला सुट्टी नाही आहे. त्याने काय केलंय पराक्रम ते दाखवतेस तो मला. हे बघा, म्हणजे एक काम. तू चुप बस रे, तू चुप बस. तूच केलेलं आहे सगळं, तूच केलेलं आहे. मग तू केलेलं आहे का नाही ते सांग पहिले. तूच केलेलं आहे. तुला सांगितलं होतं ना गॅस बंद करायला, का नाही बंद केला? हा, मी नाही जाणार. त्याचे पराक्रम दाखवते, इतके जबरदस्त झालेले आहेत की इतकी मेहनतीने मी जे तूप केलेलं होतं, कढवायला लावलेलं आहे, इतके दिवस झाले जे साठवून ठेवलेलं होतं, त्याचे पराक्रम बघा आता काय झाले. देखो सगळं जळून गेलंय माझं तूप. एक काम सांगायचे लायकीचे नाही, एक काम काही होत नाही. तेव्हा मागे माझा ओटा वगैरे मी असंच ठेवून गेली होती की म्हटलं आल्यावरती मी साफ करेन, तोपर्यंत तुपाकडे बघ. देवा रक्षण करा. अलेक्सा प्ले श्रीरामचंद्र कृपाळू भजमन. Alexa, increase your volume to 5. श्रीरामचंद्र कृपाळू भजमन भव भयदारुणं नवकंज लोचन. माझ्याकडे इतकं सुंदर मिळालेलं आहे ना, मला मुलांच्या एंगेजमेंटला दिलेलं आहे मुलावाल्यांकडून. खूप सुंदर आहे. माझ्याकडे घंटा नाही आहे ना, तर मी हे वाजवत असते असं. चला आरती करू आता. तुझा वार्ता विघ्नाची नवी गुरु प्रेम रूपाची आरती.
गाईज माझ्या पोळ्या झाल्या, भाजी झाली आहे आणि आज रामनवमी आहे तर म्हटलं काहीतरी गोड करूयात म्हणून थोडासा शिरा बनवते. कारण आमच्या सगळ्यांचे घरचे तर तुम्हाला ऑलरेडी मी स्टार्टिंगला सांगितलंय की घसेच पण काहीतरी गोड केलंच पाहिजे, रामनवमी आहे म्हणून म्हटलं थोडंसं करूयात. एक छोटीशी पोळी पण केली आहे. सो गाईज हे बघा एवढाच शिरा बनवला, ती थोडासा बट केलाय. वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. चल स्वयंपाक रेडी झाला. काय रे झालं नैवेद्य दाखवते. पोळी रेडी आहे, नैवेद्य दाखवते पहिले आणि मग वाढते. प्रतीकने काल रात्री जास्त जेवण केलं नाही त्यामुळे त्याला भूक लागली. छोट्याशा वाटीमध्ये नैवेद्य. थोडीशी चटणी पण वाढते कारण आम्ही पण आज चटणी खाणार आहे. सो गाईस सगळं नैवेद्याचं ताट वाढून झालंय, शिरा वाढला आणि त्याच्यावरती तुळशीचं पान पण ठेवलं, भेंडीची भाजी केली होती आणि चटणी. सो माझा आज रेडी झालेला आहे नैवेद्य. नैवेद्य दाखवते देवाला. तू चालू करून आला होता का? आपोआप चालू झालं. चल जा घे. जा की आता बॉबीने तळणार. नाही पापड नाही तळायचं आता. एवढं घसा बसलेला आहे माझा. मला खाऊ दे ना. आता बरं वाटतं आता नाही. तुला बरोबर तुझं घरावर असलं तर माझ्यावर करते असं. नाही आता नाही. बस ताट टाकून दे बाई. आम्ही काय काय केलं स्वतः. भेंडीची भाजी, शिरा, काकडीची कोशिंबीर आणि काकडी शिंबीर नाही आहे, नुसते काकडीचे स्लाइस काय तू पण काकडी आहे आणि आहे चटणी. झोप आली आहे. जा. सो गाईज माझं सगळं स्वयंपाक झालेला आहे. आता मी जेवण करते आणि थोड्या वेळात मला भेटते. बाय.